आपला विषय सुरू होता की कारणाध्यासाचा संभव. तर पूर्व पक्षाने आपलं मत व्यक्त केलं होतं की कारणाध्यास आत्मस्वरूपाच्या ठिकाणी घडणे शक्य नाही. कारणाध्यास आत्मस्वरूपाच्या ठिकाणी का घडणे शक्य नाही? कारण कारणाध्यास घडण्याकरता आत्म्याचा आणि अज्ञानाचा अत्यंत काय विरोध आहे. जसा प्रकाशाचा आणि अंधाराचा अत्यंत विरोध आहे का नाही, तसं आत्म्याचा आणि अज्ञानाचा हा अत्यंत काय विरोध आहे. मग तुम्ही काय म्हणता, अध्यास घडू शकतात, पण कसा अध्यास घडल? त्या वस्तूचं सामान्य रूपाने ज्ञान आणि विशेष रूपाने अज्ञान असलं पाहिजे, बरोबर आहे की नाही? परंतु तुम्ही त्या आत्म्याचं सामान्य रूपाने ज्ञान आणि विशेष रूपाने अज्ञान जर म्हणत असेल तर आत्मा कसा आहे त्या ठिकाणी? निर्विशेष आहे. म्हणजे कशाचा विषय आहे का? कशाचाच विशेष नाही. मग सामान्य विशेष भाव आत्मस्वरूपाच्या ठिकाणी जर आले तर सिद्धांताची मात्र काय होऊ शकते? हानी होऊ शकते, बरोबर आहे की नाही? म्हणून अशा पद्धतीनं तुम्ही सिद्धांताची हानी करू नका. सामान्य विशेष भाव आत्मस्वरूपाच्या ठिकाणी असणे शक्य नाही. आत्मा निर्विशेष आहे. म्हणून तरी पण हा अध्यास घडतो, बरोबर आहे की नाही? मग जर अध्यास घडत असेल तर अध्यास ज्याचा घडतो तो पदार्थ कसा आहे? सत्य आहे का मिथ्या आहे? तो पदार्थ मुळात सत्यच आहे आणि सत्य पदार्थाची निवृत्ती ज्ञानाने होत नाही. तुमचा ग्रंथ पूर्णतः निष्फळ आहे हे आधीच सिद्ध केलं आणि हे वारंवार तुम्हाला प्रत्येक विषयामध्ये मी सिद्ध करत आहे असं पूर्व पक्षाने सांगितलं. तेव्हा त्याचं समाधान करताना सांगितलं की बाबा, तू सांगतो की आत्मस्वरूपाच्या ठिकाणी सामान्य रूपाने ज्ञान आणि विशेष स्वरूपाने अज्ञान हे असणं शक्य नाही, परंतु हे असणं सुद्धा त्या ठिकाणी काय शक्य आहे. या असणं कसं काय शक्य आहे? उदाहरण देऊन सांगितलं थोडक्यात. आपण सुषुप्तीमध्ये सुषुप्तीमध्ये गेल्याच्या नंतर कालांतराने आपण जागे होतो. बरं, जागे झाल्याच्या नंतर काय शब्द असतात आपल्या मुखामध्ये? मी सुखाने झोपलो होतो, काही जाणत नव्हतो. मी काही जाणत नव्हतो, मी सुखाने झोपलो होतो. बरं, आता काय काय झालं त्याच्यामध्ये? दोन गोष्टी आल्या. मी सुखाने झोपलो होतो, बरोबर आहे की नाही? इथं शब्द काय आला? सुख शब्द आला, बरोबर आहे की नाही? आणि मी काही जाणत नव्हतो. जाणत नाही हे ज्ञान आहे का अज्ञान आहे? हे मात्र काय आहे? अज्ञान आहे का नाही? बरं, आणि मी सुखाने झोपलो होतो म्हणजे आत्मस्वरूपाचं ज्ञान आहे का नाही? मग ज्ञान पण आहे आणि अज्ञान पण आहे. ज्ञान आणि अज्ञान एका जागी आलं का नाही? आता ज्ञान आणि अज्ञान एका जागी येऊ शकतं. कुठं अनुभव येतो मला? सुषुप्तीमध्ये, बरोबर आहे की नाही? बरं, तिथं ते ज्ञान जे झालं त्या वस्तूचं पदार्थाचं, तिथं प्रमाणांतरी म्हणता येईल का? तिथं प्रमाण सुद्धा म्हणता येणार नाही. कोणत्या प्रमाणापासून झालं का? प्रमाणापासून झालं नाही. प्रमाणापासून म्हणजे आपल्या डोळ्याने जर पाहिलं असलं तर ते प्रमाण म्हणता आलं असतं. बरं, अंतकर वृत्तीचं ज्ञान आहे का? त्याच्यात काय सुख दुःख झालेलं, तिथं अंतकरण तरी होतं का? अंतकरण काय? अंतकरण कुठं होतं? आपल्या स्वरूपामध्ये लीन झालं होतं. म्हणजे ते अविद्येचं कार्य होतं, अविद्येमध्ये लीन झालेलं होतं, बरोबर आहे की नाही? मग तिथं अंतकरण सुद्धा कार्य करायला नव्हतं. मग ज्ञान तर तुम्ही तर म्हणता मी सुखाने झोपलो होतो, काही जाणत नव्हतं. आता हे कोणत्या वृत्तीनं प्रकाशन केलं? तर ती वृत्ती कोणती म्हणायची अशा वेळेस? बघा आता, अविद्या. हा, असं पटकन सांगितलं म्हणून लक्षात येतं की तुम्ही कालच्या पाठी वसत ऐकला. तर ते अविद्या वृत्तीनं त्याचं काय केलं असतं? प्रकाशन केलेलं असतं. ठीक आहे. मग आता ह्या अविद्या वृत्तीनं काय प्रकाशन केलं? की मी सुखाने झोपलो होतो आणि काही जाणत नव्हतो. हे आपल्याला त्याच्यामध्ये सामान्य रूपाने ज्ञान आणि विशेष रूपाने अज्ञान आत्मस्वरूपाच्या ठिकाणी आहेच का नाही? आणि याचा आपल्याला प्रतीती म्हणजे अनुभव आला की नाही, याची प्रतीती म्हणजे आपल्याला अनुभव अशा पद्धतीनं आलेला होता. मग आत्मस्वरूपाच्या ठिकाणी सामान्य आणि विशेष अशी ज्ञान कशी काय असतात बरं? असं असणं शक्य आहे का? तर म्हणले असणं शक्य आहे. कसं काय शक्य आहे? उदाहरण देऊन सांगितलं की काष्ट जे असतं की नाही, काष्ट म्हणजे लाकूड. बर, त्या लाकडामध्ये अग्नी आहे का नाही? तर त्या लाकडामध्ये अग्नी आहे. मग लाकडामध्ये अग्नी आहे, घराला पण लाकड वापरलेत का नाही? घराला लाकड आहे, मग घर जळतं का? घर जळत नाही.
मग घर कधी जळेल बरं? जसं जंगलामध्ये किती वन आहे, लाकड आहे तिथं, मग सारी सारी लाकडच आहे, सारं जंगलच आहे तिथं. पण जेव्हा उन्हाळ्याचे दिवस असतात, उन्हाळ्याच्या दिवसाला काय होतं, एकावर एक लाकूड घासलं. माऊली म्हणतात की नाही, काय ओळी म्हटलं काल, जैसे काष्टे काष्ट मथिजे, तेथे वनी एक उपजे, त्याने काष्ट जात जाळीजे प्रज्वलिनी. लाकडावर लाकूड घासलं की त्याच्यामध्ये अग्नी उत्पन्न होतो. आणि एकदा तो अग्नी उत्पन्न झाला की उत्पन्न झालेला अग्नी काय करतो, साऱ्या वनाला जाऊन टाकतो का नाही? साऱ्या वनाला जाऊन टाकतो. कुठपर्यंत जाळत नाही? जोपर्यंत तो सामान्य रूपाने असतो तोपर्यंत तो कशाला जाळतो का? जाळत नाही. जेव्हा तो विशेष रूपाने होतो तेव्हा मात्र काय करतो, साऱ्याला जाळून टाकतो. बरोबर आहे की नाही? तसं आपल्याला जोपर्यंत आत्मस्वरूपाचं यथार्थ ज्ञान नसतं तोपर्यंत आपण अज्ञान वाढतो का नाही? तोपर्यंत आपण अज्ञान वाढतो. अज्ञान वाढतो म्हणजे काय वाढतो? अहंकार आदी बंध. अहंकार आदी बंध म्हणजे काय बरं? देईल का कोणी उत्तर? अहंकार आदी बंध म्हणजे काय? कशाच्या सापेक्ष? म्हणजे मी आणि माझ्यामध्ये संसार आला का? प्रपंच आला का? दुःख आलं का? मी आणि माझ्यामध्येच येतं ना. हे सगळं कशामध्ये येतं? मी आणि माझ्यामध्ये हे सगळं येत असतं. म्हणजे सगळं जगत, प्रपंच, दुःख, जन्म, मरण, परंपरा, अनर्थ परंपरा त्या कुठे येतात? अहंकार आदी बंधामध्ये येतात. कधी येतात? सामान्य रूपाने ज्ञान आहे, त्याला ज्ञानच येते त्या ठिकाणी. का ज्ञान नाही? ज्ञानच आहे. पण ते ज्ञान ज्ञान आहे का अज्ञान आहे? ते म्हणजे नाही, आणि ज्ञान ज्ञानच आहे, पण ते यथार्थ ज्ञान नाही, ते अयथार्थ म्हणजे अज्ञान त्या ठिकाणी आहे. कधी अज्ञान असतं? जेव्हा आपल्याला आपल्या आत्मस्वरूपाचं यथार्थ ज्ञान नसतं तेव्हा हे अज्ञान अविद्या हे आपण या ठिकाणी वाढवत असतो. आणि ज्या वेळेस आपल्याला आपल्या आत्मस्वरूपाचं यथार्थ ज्ञान होतं त्यावेळेस आपण अज्ञान वाढवतो का कमी करून टाकतो? आपण अज्ञानाला कमी करतो. बरं, आपण अज्ञान कमी करतो का आपण दुसऱ्याचं अज्ञान कमी करायला लागतो? बोला. आपण आपलं तर घालवतोच, पण दुसऱ्याचं काय ठेवतो का आपण? का आपल्या का आपल्याला तेवढा धंदा असतो? तुका म्हणे आता उरलो उपकारा पुरता, काम नाही झालो पाहे रिकामा, आवल्यात करू चेष्टा निश्चळ द्रष्टा बैसून या. बरोबर आहे की नाही? आता काय काम आहे आम्हाला? आता आम्ही मोकळ झालो का नाही? आता आम्ही कोण झालो? तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप लागून दे अंगा पाप पुण्य. अग्नी म्हणजे आम्ही काय झालो? ज्ञानरूप झालो. आणि जेव्हा मनुष्य ज्ञानरूप होतो तेव्हाच काय होतं? माऊली जसं म्हणताय की नाही, काहीतरी ओवी आहे त्या दिवशी दिनकर महाराजांनी ओवी टाकली होती, ते ज्ञान पैगा बडवे जरी म्हणे आती आणावे, तरी या संताशी बघावे सर्वस्वीशी मोठे. त्याच्यामध्ये बरेच ओवी आलेले आहेत. तरी तनु मन, ते ज्ञानाचा कोरठा ते सेवा हादार वंटा, तो स्वाधीन करी सुबटा ओळगुणी. मग तनु मनु जीवे चरणाशी लागावे, अगरवता करावे दास्य सकळ. मग अपेक्षित जे आपले तेही सांगते पुसले, जेणे अंतकरण बोधले संकल्प नाही. मग ते सद्गुरू सांगतात की नाही, अपेक्षित आपले तुम्हाला काय पाहिजे होतं? ज्ञान पाहिजे होतं, आहे का नाही? आणि मग काय करतात ते? ज्ञान करून देतात. म्हणजे नक्की काय करतात? अपेक्षित जे आपले तेही पुसे, ते सांगितले तेही सांगते पुसले, जेणे अंतकरण बोधले, ते काय करतात? अंतकरणावरती बोध प्राप्त करून देतात. काय बोध प्राप्त करून देतात? एवढाच बोध प्राप्त करून घेतात की श्री गुरूंनी उच्चारण केलेल्या महावाक्याचा श्रोत्याच्या कर्णाशी प्रथम संबंधरूप श्रवण, अपरोक्ष ज्ञानास हेतू म्हणजे कारण आहे. म्हणजेच त्याला काय होतं? श्री गुरूने उच्चारण केलेल्या महावाक्याच्या श्रोत्याच्या कर्णाशी संबंध आला की ते ब्रह्म मी आहे असं त्याला ज्ञान कसं होतं? तर ते परोक्ष रूपाने त्याला यथार्थ ज्ञान होतं. तर ते अपरोक्षत्वाने आत्मत्वाने साक्षत्वाने ज्ञान होतं त्याला अपरोक्ष. मग असं ज्याला अपरोक्षत्वाने ज्ञान झालं तो देव नाही होणार का? त्याचा भ्रम गेला म्हणजे तो काय म्हणे देव झाला. तो देव झाला आणि देव वशी तरी अनेकाचे करशी संदेह याविषयी करणे न लगे. आता तो जर देव झाला तर तो बाकीच्याला काय करेल? अज्ञान ठेवेल का? त्यांना पण देव करेल? देवच करेल ना. त्याचा धंदा काय आहे? देव घ्या कोणी आईचा आला घर पोचणे. पण अज्ञानी लोक काय म्हणले? देव न लगे देव न लगे.
साठवणीचे हृदय जागे, आम्हाला देव नको, ठेवायला जागा नाही, असं लोक म्हणू लागले. खरं तर आता ह्या हृदयामध्ये देव नाही ठेवायचा तर काय ठेवायचा? उलट हृदयामध्ये देवच ठेवला पाहिजे. कसा? हृदय संपुष्ट हे पेटी करुणी पोटी साठवून. म्हणजे यांना एकच विषय राहतो, कोणता? देव देव देव. देव सोडून दुसरा विषय आहे का? देव सोडून दुसरा विषय मात्र राहत नाही. हे कोण करतं असं बरं? हा कोणाचा विषय होतो? विषय तो त्यांचा झाला नारायण. त्यांचाच विषय त्या ठिकाणी भगवंत होतो, नारायण होतो, अन्य होत नाही. कोणाचा? ज्याला आत्मस्वरूपाचं यथार्थ ज्ञान झालं त्याला. आणि ज्याला आत्मस्वरूपाचं यथार्थ ज्ञान झालं नाही त्याला, त्याला याच्याशी काही कर्तव्य आहे का? त्याला मात्र याच्याशी काही कर्तव्य नाही. मग आता मला सांगा, ज्याला ज्ञान झालं आणि ज्याला ज्ञान नाही झालं, ते दोन्ही ज्ञान आत्मस्वरूपाने प्रकाशित केले का अन्य कशाने प्रकाशित केले? ते दोन्ही ज्ञान ते सुद्धा आत्मस्वरूपानेच प्रकाशित केले ना. आत्मस्वरूपाच्याच प्रकाशाने प्रकाशित झाले का नाही? आत्मस्वरूपाच्या प्रकाशानेच प्रकाशित झालेली काय असतात? ती दोन्ही पण ज्ञान असतात त्या ठिकाणी. ठीक आहे. पण तरी एक सामान्य रूपाने आहे आणि एक विशेष रूपाने आहे का नाही? साधू संतांकडे पाहिलं तर ते कसे? विशेष रूपाने आहे. आणि आपल्यासारखे सामान्य जीव पाहिलं तर ते सामान्य रूपाने त्या ठिकाणी आहे. म्हणजेच आत्मस्वरूपाच्या ठिकाणी सामान्य आणि विशेष असे दोन भाव प्रगट होतात की नाही? सामान्य आणि विशेष असे दोन भाव आत्मस्वरूपाच्या ठिकाणी प्रगट होतात. हे आपल्याला आता वाद घालून प्रगट करायचं का? निर्विवाद आता हे प्रगट झालं. हे निर्विवाद मात्र या ठिकाणी प्रगट झालं. ठीक आहे. कुठपर्यंत आलतो का ओंकार महाराज आपण? हा हा इथं आलतो आपण, बरोबर. बघ आता, आता दुसरा एक मुद्दा उपस्थित झाला होता की सामान्य चैतन्य आणि विशेष चैतन्य. सामान्य चैतन्य जे आहे ते अज्ञानाच्या विरोधी नाही आणि विशेष चैतन्य जे आहे ते मात्र अज्ञानाच्या विरोधी असतं. बघ आता, ते एक साधक नाही आणि एक उलट बाधक इथं काय दिलं? तिथं म्हणजे आत्मज्ञानापुढे अज्ञान आलेच नसते, परंतु आत्मज्ञानाच्या ठिकाणी अज्ञानाची प्रतीती येते. म्हणून आत्मप्रकाश अज्ञानाचा बाधक नाही, उलट साधक आहे. आता आत्मप्रकाश अज्ञानाचा बाधक नाही, उलट साधक आहे. पण कोणता आत्मप्रकाश अज्ञानाच्या साधक नाही, बाधक आहे बरं? कोणता प्रकाश? एक प्रकाश सामान्य प्रकाश आहे, तो अज्ञानाला बाधक नाही, उलट काय असतो? साधक असतो. आणि विशेष प्रकार असतो, तो अज्ञानाला साधक असतो का बाधक असतो? विशेष अज्ञानाला मात्र बाधक असतो, तो साधक होत नाही. ठीक आहे. याच अभिप्रायाने सामान्य चैतन्य अज्ञानाचे विरोधी नाही. म्हणजे सामान्य लोक असतात की नाही, सामान्य अज्ञानी लोक असतात की नाही, ते फार म्हणतात का देवदेव केलाच पाहिजे, वाऱ्या केल्याच पाहिजे, ग्रंथ वाचलेच पाहिजे. ते म्हणतात हे याची आवश्यकता नाही, उलट मस्तपैकी काय करा, देहाची जोपासना करा. ऐक नाही, देहाला पिंड पोसावे, आदमाचे ज्ञान विलास मुष्ट न करून या, शरीर रक्षावे हा धर्म बोलते. उलट काय म्हणतात? शरीराचं रक्षण करावं हा धर्म बोलते. पण त्यांना हे कळत नाही की क्षणभंगुर हे जायना कळता ग्रास सगळी सत्ता नाही याती. वास्तविक पाहिलं तर हे शरीर क्षणभंगुर आहे का नाही? बरं, खाल्लेला घास आहे, तो गिळण्याची सुद्धा कधी कधी आज्ञा राहते का? काही काही घास तोंडामध्ये घेतात आणि तो गिळायचा, तेवढं त्यांचा प्राण नष्ट होऊन जातो. ऐक नाही. मग असं तुकोबराय सांगतात. मग म्हटले सावध असणारे लोक याने काय केलं? ते म्हणले करवतीले मास ऐक नाही, त्याने करवतीले देह कापिले मास, आपल्या करवतीला म्हणजे त्या सुरीनं काय केलं? मांस कापले आणि कोणाला खाऊ घातले? शिबिराजाची कथा माहिती आहे का नाही? मांस कापून त्या सस्तनेला घातलं, कबुतराला मात्र म्हणले खाऊ नको. बघा आता हे किती निरासक्त झाले. कुठेतरी आसक्ती आहे का? म्हणजे हे देहावरती आसक्ती नाही, पूर्णपणे कोण येते? ज्ञान रूप झालेले असते. ऐक नाही, तुका म्हणे अग्नी तुका म्हणे राज्य करता जनक, अग्नी माझे एक पाव जळे. मग ते काय म्हणले? जे जळतंय ते माझं नाही आणि माझं आहे ते
जळत नाही. माझं आहे ते जळत नाही, ते काय आहे बरं? आणि जे जळतंय ते माझं नाही, ते काय आहे बरं? हा, ते अहंकारादी बंध संसार आहे. आणि जे माझं आहे ते जळत नाही, ते काय आहे बरं? ते आत्मप्रकाश आहे. नैनम छिंदन्ति शस्त्राणि नैनम दहति पावका. ऐक नाही, मग हे विशेष आहे. हे सामान्य चैतन्य आहे का विशेष चैतन्य आहे? हे मात्र विशेष असणार चैतन्य. असं होतं मग कर्माला, हे जर मध्ये मध्ये जर सांगितलं नाही ना, तर हा विषय नक्की सांगितला कशाने ग्रंथकाराने, हे आपल्याला कळत नाही ना. मग आता थोडं आपलं दिसताना जरा पाल्याळ जर दिसलं, तर याच्यात अशी संगती लावून जर घेतली ना, तर उलट ते सगळ्यांच्या लक्षात येऊ शकतं आपल्याला. चला. सामान्य चैतन्य अज्ञानाच्या विरोधी नाही, विशेष चैतन्य अज्ञानाच्या विरोधी आहे असे सांगितले. सर्वव्यापक जे चैतन्य ते सामान्य चैतन्य, आणि अंतकरण वृत्तीत प्रतिबिंबित असलेले जे चैतन्य ते विशेष चैतन्य. आता थोडं बारकाने प्रत्येकाने ना ग्रंथाकडे लक्ष द्यायचं आणि सांगितलंय तिकडे लक्ष द्यायचं, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. तुम्ही काय म्हणले, एक सामान्य चैतन्य असतं आणि एक विशेष चैतन्य असतं. बरं, विशेष सामान्य चैतन्य कोणतं? की जसं आपण म्हणतो की नाही, विठ्ठल जळी स्थळी भरला, रिता ठाव नाही उरला. आहे का नाही? अवघे किंवा ज्ञानोबरायांचा अजून अभंग आहे बघा बरं. सत्य ज्ञान अनंत गगनाचे प्रावरण, नाही रूपवर्ण गुण जेथे तो हारे श्री हरी पाहिला डोळे भरी. अशी उदाहरणं पाहायला मिळतात की नाही? किंवा काय शून्य स्थावर जंगम व्यापून राहिला सकळ, बाप रखमादेवरू विठ्ठलू सकळ. इकडं सगळ्या चराचरामध्ये अजून काय अवघे ब्रह्मरूप रिता नाही ठाव, प्रतिमा तो देव कैसे नव्हे. किती उदाहरणं सापडले? जवळजवळ 4 उदाहरणं आपल्याला सापडले. यातून काय लक्षात घ्यायचं, की परमात्मा चराचरामध्ये भरलाय का नाही? तुम्ही म्हणताय का नाही परमात्मा सगळ्या चराचरामध्ये भरलेला आहे. आता हा सगळ्या चराचरामध्ये परमात्मा भरलाय. इथं आता हे कुलूप आहे, या कुलपापाशी परमात्मा आहे का आता? पण या परमात्म्याला तुम्ही काय नाव द्याल बरं ओंकार महाराज? त्या चैतन्याला काय नाव द्याल? हा, याला काय द्याल नाव? तेल आहे का नाही? याला काय नाव द्याल तुम्ही? बाटली उपयोग आहे का नाही? मग घट आहे का नाही? हे किती सोपं झालं वारंवार सांगून. मग घट उपहित, पट उपहित, मट उपहित, अमुक उपहित, तमुक उपहित, असं जे चैतन्य आहे का नाही, ते कोणतं चैतन्य? ते कोणतं चैतन्य? सर्व व्यापक असणार. ते सर्व व्यापक असणार चैतन्य म्हणजे सामान्य असणार चैतन्य, बरोबर आहे की नाही? आणि विशेष चैतन्य कोणतं? तर आता ह्या गटापटाने उपहित केलं की नाही, त्याला त्याची उपद आले की नाही, फक्त आता त्याला नाव आहे का चैतन्याला कोणतं? त्याला नाव नाही. पण त्याला नाव नाही, परंतु मग ह्या असणाऱ्या पदार्थाचं आधार घेऊन या पदार्थाची उपाधी त्याला लावली आणि त्याचं नाव एक तयार केलं, बरोबर आहे का नाही? तसं एक ते पण एक चैतन्य अंतःकरणामध्ये पण आहे का नाही? अंतःकरणामध्ये पण चैतन्य आहे. तेव्हा तुम्ही अंतःकरणामध्ये असणाऱ्या चैतन्याला काय म्हणलं बरं? अंतःकरणात असणारे चैतन्य अंत अंतःकरण उपहित चैतन्य. जेव्हा ते अंतःकरणामध्ये चैतन्य असतं तेव्हा ते सामान्य असतं का विशेष असतं? हे विशेष असणारं चैतन्य आहे. बघा, आता अंतःकरणाने पण संकुचित केलं आणि बाकीच्या वस्तूंनी पण त्याला संकुचित केलं का नाही? संकुचित केलं, बरोबर आहे नाही? पण अंतःकरणाने जेव्हा ते संकुचित होतं का नाही, तेव्हा त्याला विशेष चैतन्य असं म्हटलं जातं. तुम्हाला आणखीन एक सोपं उदाहरण देतो, फक्त लक्षपूर्वक ऐका. कसं की आता प्रकाश, आता दिवस उजाडलाय का नाही? दिवस उजाडलेला आहे. आता घरामध्ये पण प्रकाश पडलाय का नाही? घरामध्ये प्रकाश पडलेला आहे. बर, आता जर लहान मुलं असतात आहे का नाही, आणि घरातला आरसा घेऊन ते पहिले केस विसरायचे म्हणले ना, घरामध्ये केस विसरून दिले जात नसायचे. जुन्या लोकांना माहिती असेल. मग केस विसरायचे म्हणजे घराच्या बाहेर जा, असा नियम होता पूर्वी आपल्याकडे. घर छोटे असायचे, केस विसरायला बाहेर जायचं. मग केस विसरायचं म्हणल्यावरती आरसा घेऊन जायला लागायचा ना, मग आरसा घेऊन जायचा बाहेर. मग तो आरसा बाहेर ठेवायचा आणि समजा त्या गृहिणीनं त्या स्त्रीनं तो आरसा तिथं ठेवला
की लहान मुलं घ्यायचे तो आरसा काय करायचे, असं त्याला ते आरशीची म्हणायचे आहे का नाही, ते घरामध्ये लावायचे. घरामध्ये लावल्याच्या नंतर काय व्हायचं, ते डोळ्याला वगैरे लागायचे, अर्ध डोकं दुखायचं, तुम्हाला माहित असेल. तर आता घरामध्ये सूर्योदय झाल्याच्या नंतर घरामध्ये प्रकाश आला की नाही, घरामध्ये प्रकाश आलेला आहे, बरोबर आहे की नाही. आणि नंतर त्या आरशातून सूर्याची परिवर्तित असणारी किरण ती पण भिंतीवर पडली की नाही, ती पण भिंतीवरती पडलेली आहे. मग आता पहिला एक प्रकाश आणि दुसरा एक प्रकाश, पहिला प्रकाश होता सूर्याचा आणि त्या आरशामध्ये परावर्तित झालेली किरण ऐक नाही, आणि ती किरण पडली घराच्या भिंतीवरती. तो प्रकाश कोणाचा आहे? आहे का नाही? हा. मग पहिला पण प्रकाश कोणाचा होता? सूर्याचा. आणि दुसरा प्रकाश कोणाचा होता? सूर्याचा. एक सामान्य रूपाने प्रकाश होता कुठं? सगळ्या घरामध्ये पडलेला. आणि दुसरा आरशीशी म्हणून लावली होती, बरोबर आहे का नाही. आरशीशी म्हणजे आरशीशी बांधकाम नका म्हणून होता. आपल्याला आरशीशी म्हणजे जुन्या लोकांना ती आरशीशी म्हणजे आरशामध्ये सूर्याची परिवर्तित झालेली विशेष असणारी किरणे डोळ्यावरती किंवा भिंतीवरती इकडे तिकडे चमकतात, त्याला ऐक नाही, त्याला आपण आरशीशी असं म्हणतो. अजून काही एक नाव असलं तर तुम्ही सांगा, मला काही आठवत नाही नाव. आहे का काय त्याला नाव असं? एक मिनिट बघा. दरवाजा उघडतो. त्याला आहे का दुसरं काय असं नाव असलं तर बघा. नाही नाही, तेच नाव आहे ना. बरं, आता असं मला कवडचा जो असतो ना, ऐका ना, मी बंद केलं, बंद झालं. कवडचं म्हणजे काय? तर जसं एखाद्या छताला एखादं छोटस छिद्र असतं आणि त्या छिद्रातून, आता हे कवडचा कुठं सांगायचं आपल्याला, जेव्हा ब्रह्म सांगणार आहे की नाही, आणि ब्रह्मावरती त्या मायेनं कसं संकोचित केलेलं आहे, तर ते सर्वव्यापक असणारं ब्रह्म, त्याचा अंत आहे का? त्याचा अंत नाही. पण त्या असणाऱ्या ब्रह्माच्या ठिकाणी जसं पूर्ण एवढं मोठं घर आहे आणि त्याच्यातून एक छोटासा कवडचा म्हणजे घराच्या छताला कुठंतरी छिद्र झालेलं आहे आणि त्या पत्र्यातून समजा एखादा खिळा ठोकला, खिळा काढून घेतला, पण तिथं थोडा प्रकाश जो घरात पडतो की नाही, आणि मग त्याच्यामध्ये आपण पाहतो की त्याच्यात धुलीकण वगैरे पाहायला मिळतात. तर त्या मायेचं स्वरूप सांगत असताना तेवढं सांगायचं आपल्याला, तो कवडचा वगैरे इथं नाही घ्यायचा. मग आता हे लक्षात आलं की नाही, तो आरसा, आरशाचे परावर्तित झालेले कण आणि ते किरण आणि ते घराच्या भिंतीवरती काय करतात, अशा पद्धतीने पडतात. मग ते घराच्या भिंतीवरती प्रकाशित झालेलं आहे की नाही आरशाचं किरण, तर त्याला विशेष प्रकाश म्हणायचं, म्हणजे विशेष चैतन्य. आणि भिंतीवर इकडे तिकडे सगळीकडे जो प्रकाश पडला ना, त्याला सामान्य प्रकाश असं त्या ठिकाणी म्हणायचं. म्हणून एक सामान्य चैतन्य विठ्ठल जडी स्थळी भरला आणि अंतःकरणामध्ये विशेष असणारं चैतन्य. ठीक आहे ना, एक सामान्य चैतन्य, एक विशेष चैतन्य. तुम्ही परत म्हणाल अंतःकरणामध्ये विशेष म्हणले आणि इकडं तिकडं सामान्य म्हटले, असं का बरं? तर ते त्याचं कारण पण तसं आहे. काय कारण आहे ओंकार महाराज? हा. 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 अहो असं नाही, असं असं घ्यावं लागेल ते. त्याने पहिल्यांदा काय म्हटलं की आरसा सुद्धा परमाणू पृथ्वीचाच अंश आहे का नाही, आरशाचे कण. आणि भिंतीचे सुद्धा पृथ्वीचाच अंश आहे का नाही. पण भिंत कशी आहे, भिंत सांगत असताना भिंत ती त्या ठिकाणी पृथ्वीच्या अशुद्ध अंशाचा भाग आला आणि आरसा कसा आहे, पृथ्वीच्या शुद्ध अंशाचा भाग आलेला आहे. तसं अंतःकरण त्या ठिकाणी काय, अंतःकरणाला काय म्हणतो, अंतःकरण म्हणजे अंत म्हणजे आत, आणि करण म्हणजे जाणण्याचं काय ते साधन आहे. आणि ते शुद्ध सत्वगुणाचा परिणाम नाही का, ते शुद्ध सत्वगुणाचा परिणाम आहे. म्हणून त्याच्यामध्ये पडलेलं चैतन्य असतं ते विशेष चैतन्य असतं. आणि सगळीकडे सर्वव्यापक जे चैतन्य असतं ते मात्र सामान्य चैतन्य असतं. असं पण विचारात घेतलं पाहिजे. ठीक आहे, आता तुम्हाला सामान्य चैतन्य आणि विशेष चैतन्य कळलं की नाही. ठीक आहे, आता अंतःकरणामध्ये आहे ते, पण त्याच्यामध्ये सुद्धा सामान्य रूपाने ज्ञान आणि विशेष रूपाने अज्ञान त्याचं असतं. ते कसं असतं त्याचा विचार आपण बारकाईनं पाहू. खाली पाहतो वळीकडं, सर्व व्यापक जे चैतन्य ते सामान्य चैतन्य आणि अंतःकरण वृत्तीत प्रतिबिंबित असलेले जे चैतन्य ते
विशेष असणार चैतन्य. आता त्या चैतन्य बरं का, आता हे चैतन्याचा सरळ सरळ ढोबळ विचार आला तर अंतःकरणामध्ये सुद्धा सामान्य आणि विशेष भाव प्रगट होतात, याचा पण आपल्याला विचार करायचा आहे. काष्ठामध्ये अग्नी असतो हे सर्वच माहित आहे, परंतु तो काष्ठस्थित म्हणजे काष्ठामध्ये असणारा सामान्य अग्नी अंधकाराच्या विरोधी नाही. तो अंधकाराच्या विरोधी आहे का? तो मात्र अंधकाराच्या विरोधी नाही. आणि तोच घर्षणापासून प्रगट होऊन वातीशी किंवा दुसऱ्या कोणत्याही पदार्थाशी संयुक्त झाला आणि तो घर्षण झालं आणि त्याच्यात अग्नी प्रगट झाला आणि तो समजा वात तयार केली. वात म्हणजे जसे आपण देवा करतो दिव्याची वात असतो, किंवा समजा आपल्याला काही जाळायचं असेल, काही गवताची गंजी वगैरे पेटवायची असेल, त्याच्याशी समजा तो संबंधित संयुक्तिक जर झाला तर काय होईल? घर्षणापासून प्रगट होऊन वातीशी किंवा दुसऱ्या कोणत्याही पदार्थाशी संयुक्त झाला म्हणजे अंधकाराचा विरोध होतो. मग तो अंधकाराचा विरोध करेल का नाही? मग तो अंधकाराचा विरोध करतो. तद्वत त्याप्रमाणे व्यापक चैतन्य व्यापक चैतन्य अज्ञानाचे विरोधी नाही. आता हे जे व्यापक चैतन्य आहे का नाही, विठ्ठल जळी स्थळी भरला आहे का नाही, हे जे व्यापक चैतन्य आहे हे कसं असतं? सामान्य रूपाने असतं, ते सम असतं, बरोबर आहे का नाही? पण ते मात्र अज्ञानाचे विरोधी आहे का? ते मात्र अज्ञानाचे विरोधी नाही. तथापि तरी पण वेदांत विचारापासून अंतःकरणाची जी अहम ब्रह्मास्मी अशी वृत्ती होते. आता आपण हे म्हणतो पहिलीच ओवी पाहिले होते. काय पहिली ओवी? बरं नाही, पहिल्या ओवीत नाही, दुसऱ्या ओवीत आला विचार. काय? जो आनंद सत्य प्रकाश विभू आणि आधार नामरूपास बुद्धी जाणे, बुद्धी न जाणे आणि जाणे ही त्यास. आता कोणती बुद्धी म्हणजे बुद्धी म्हणजे आपली थोडक्यात वृत्ती आहे का नाही? कोणती वृत्ती जाणे आणि कोणती वृत्ती न जाणे, सांगा बरं. असं नाही करायला पाहिजे महाराज. आ बरं बरं, सामान्य वृत्ती कोणती आणि विशेष वृत्ती कोणती? ऐका ऐका, तसं नाही म्हणायला पाहिजे. ओंकार मार्ग कसं सांगत आहे? हा, हे सुद्धा आता व्यवस्थित झालं का नाही? आता इथं त्याच्यामध्ये कोणती? अहम ब्रह्मास्मी वेदांत वाक्यापासून निर्माण झालेली वृत्ती कोणती? अहम ब्रह्मास्मी, ते ब्रह्म मी आहे, ही कोणती वृत्ती झाली? ही विशेष असणार वृत्ती झाली की नाही? अहम ब्रह्मास्मी इत्याकारक वृत्ती झाली, बरोबर आहे की नाही? हा, मग वेदांत विचारापासून अहम ब्रह्मास्मी इत्याकारक वृत्ती झाली तर ती अज्ञानाची विरोधी जाईल का नाही? ती अज्ञानाच्या विरोधी जाऊ शकते, बरोबर आहे की नाही? हा. आणि जिला अहम ब्रह्मास्मी अशा अशा कारक वृत्ती तयार झाली नाही, ती अज्ञानाच्या विरोधी जाईल का अज्ञान वाढविल? उलट ते अज्ञान वाढवत असते. परंतु जे अहम ब्रह्मास्मी, मी ब्रह्म आहे, मी ब्रह्म सच्चिदानंद रूप आहे, अशा प्रकारची जी वृत्ती होते की नाही, ती मात्र अज्ञानाच्या विरोधी जात असते. वेदांत विचार म्हणजे कोणता? तत्वमसी महावाक्यापासून, हाच वेदांत विचार आहे ना. वेदांताचं सगळं सारखं आहे. तत्वमसी या महावाक्यापासून निर्माण झालेले अहम ब्रह्मास्मी. तत्वमसी महावाक्यातच अहम ब्रह्मास्मी असा विचार होतो का? आणखीन दुसऱ्या कोणत्या वाक्यामध्ये होतो? बाकीचे फक्त 4 वाक्य म्हणजे तत्वमसी वाक्यासहित बाकीचे 3 वाक्य त्याच्यामध्ये सुद्धा अहम ब्रह्मास्मी. त्या वाक्य वाचून दुसऱ्या वाक्यांमध्ये आहे का? अवांतर वाक्यामध्ये आहे का अहम ब्रह्मास्मी? ती केवळ महावाक्यामध्येच अहम ब्रह्मास्मी इत्याकारक वृत्ती होत असते. आणि हाच वेदांताचा काय विचार त्या ठिकाणी आहे. वेदांत विचारापासून अंतःकरणाची जी अहम ब्रह्मास्मी अशी वृत्ती होते, त्या वृत्तीचे ठिकाणी स्थित, त्या वृत्तीच्या ठिकाणी स्थित आहे का नाही विशेष चैतन्य, ते अज्ञानाच्या विरोधी आहे. आता ते चैतन्य सामान्य राहील का विशेष होईल? बरं, अहम ब्रह्मास्मी असे आता चैतन्य तर होतं सगळ्यांच्या अंतःकरणामध्ये, परमात्मा नाही का? आहेच आहे का नाही? सगळ्यांच्या अंतःकरणामध्ये आहे, म्हणून तर त्याला ज्ञान होतं. दगड धोंडे गोटे कुलूप बाटली याला ज्ञान होतं का? याला ज्ञान होत नाही, आहे का नाही?
फक्त अंतःकरणामध्ये मात्र ज्ञान होतं का नाही? अंतःकरणामध्ये ज्ञान होत असतं. आणि ते पण ज्ञान कधी होतं खरं? वेदांत वाक्याच्या विचारापासून, तत्वमसी या महावाक्यापासून जेव्हा आपल्या अंतःकरणाची वृत्ती अहम ब्रह्मास्मी इत्याकारक होते का नाही, तेव्हा ते चैतन्य सामान्य राहतं का विशेष राहतं? ते मात्र विशेष राहत असतं. आणि मग ते विशेष झालं की मग ते अज्ञानाच्या काय होतं? विरोधी जात असतं. त्या वृत्तीच्या ठिकाणी जे स्थित विशेष चैतन्य ते अज्ञानाचे विरोधी आहे. हा प्रथम पक्ष. आता याच्यामध्ये ना आपल्याला दोन पक्षाचा विचार करायचा आहे बरं का. दोन पक्ष पाहता असताना एक अवच्छेदवाद आणि एक आभासवाद, या दोन गोष्टींचा विचार करायचा. आता दोन वाद या शास्त्रामध्ये आलेले. याच्या मागे एक आपण वाद पाहिला होता. तो कोणता वाद पाहिला होता? दोन वाद होऊन गेले आपले, बघा बरं, आठवतात का? दोन वाद, एक वाद झाला. पूर्व पक्षाच्या मताने ऐक नाही, कर्माची संगती लावण्याकरता, ते पुण्य बघण्याकरता परत एकदा एक देह घ्या, तो एक वाद झाला. आणि त्याच्यानंतर ज्ञानरूप वृत्ती असेल तर, ज्ञानाचा उदय होत असेल तर पदार्थ, ऐक नाही, ज्ञानरूप वृत्ती असेल तर, ज्ञान असेल तर पदार्थ, आणि ज्ञान नसेल तर पदार्थ नाही, असा दृष्टी सृष्टीवाद पाहिला आहे का नाही. आणि एक वाद पाहिला. आता दोन वाद पाहिजेत आपल्याला, एक अवच्छेदवाद आणि एक आभासवाद आहे का नाही. हे दोन वाद आपल्याला पाहिजे. सगळे सावध आहे ना? हे सावध राहून ऐका. इथं आता लक्षात घेतलं की पुढे आपल्याला फार कठीण होणार नाही. आता सुरुवातीला मी सुरुवात केली त्या टायमाला न सांगता पटापटा उत्तर दिले की नाही. आणि कोणी उत्तर दिली? ज्याचं सातत्य त्याने उत्तर दिले. फार हुशार आहे त्याने उत्तर पटकन दिले असं मला म्हणायचं नाही, पण ज्यांचं सातत्य त्याने पटकन उत्तर दिले. ठीक आहे ना? चला, आता यामध्ये ना एक सोपा म्हणजे एकदम ग्राम्य उदाहरण देऊन सांगतो. हे ग्राम्य उदाहरण आहे ना, का द्यायचं माहितीये का? आपल्या सगळ्या सामान्य लोकांना पटल याच्यासाठी ग्राम्य उदाहरण द्यायचे, बरोबर आहे की नाही. मग याच्यामध्ये त्या ग्राम्य उदाहरणाचे तात्पर्य ठेवायचं नाही, तर आपल्याला जो सिद्धांत आहे, जो विचार आहे, त्या विचारशी एकरूप होण्याकरता हे उदाहरण द्यायचे. असं उदाहरण देऊन सांगतो की समजा आई वडील आहे, त्यांना दोन मुलं झाली. ठीक आहे. मग दोन मुलं लहानची मोठी झाली, पण दोन मुलं लहानची मोठी होत असताना चांगला त्यांचं घर, त्यांचा संसार, त्यांची शाळा, कॉलेज वगैरे सगळ्या गोष्टी कशा व्यवस्थित होतात. त्यांच्या घरी त्यांचे चुलते, काके, पुतणे, मामा, मावशा सगळे यायचे. त्यांच्या कुटुंबामध्ये सगळं व्यवस्थित होतं आहे का नाही. सगळं व्यवस्थित होतं. आता मुलं लहानची मोठी होऊ लागली आहे का नाही. आणि मग आता मुलं लहानची मोठी झाली, मग त्यांचं लग्न करायचं ठरवलं. मग मोठ्या भावाचं आधी लग्न झालं, नंतर छोट्या भावाचं काय झालं? लग्न झालं. जेव्हा मोठ्या भावाचं लग्न झालंय का नाही, पण मोठ्या भावाला बायको मिळाली, पण ती बायको मात्र हुशार होती आहे का नाही. ती बायको काय म्हणली, अहो काय या संसारामध्ये राहता, तुम्ही वेगळं निघा, वेगळं निघा, संसार बघा, वेगळं निघा, संसार बघा. म्हणले काय तुम्ही नुसतं काबाड कष्ट करायचं, घरामध्ये आणून द्यायचं, ऐक नाही, हे सगळे लोक ऐक नाही, एक आयता लोंदा खायला मिळतो बस, एवढंच चाललेलं आहे, तेव्हा तुम्ही याच्यामध्ये राहू नका. मग काय केलं? त्या असणाऱ्या बायकोनं त्याला संसारातून बाजूला काढलं आणि स्वतःचा मस्तपैकी काय आहे, संसार थाटला. बरोबर आहे का नाही. मग याला नाही कळालं बरं का आपण या संसारातून बाजूला निघावं, पण त्या बायकोने त्याला काय केली, अशा पद्धतीनं शिकून मस्तपैकी मदत करून बाजूला काढलं. बरोबर आहे का नाही. आणि संसार त्याने मस्तपैकी त्या ठिकाणी केला. आता या ठिकाणी पती पत्नी सांगितले का नाही, एक पत्नी आहे, एक पती आहे. इथं काय केलं, पत्नीनं काय केलं, पतीला बाजूला केलं. ठीक आहे. पत्नीनं पतीला बाजूला केलं. आता दुसरा बारका भाऊ होता ना, आता हे भाऊ तर दोघं सारखेच, याच्यात वाद नाही घालायचा, कारण वाटणी होताना दोघांना कमी जास्त होणार का सारखीच होणार? सारखीच होणार. दोघांचा अधिकार तेवढाच आहे. आता दुसरा जो भाव होता का नव्हता, तो म्हणला जाऊ दे, आता तो गेला तर तो भाग वेगळा आहे, आणि तो लागला संसार करायला, आपलं चांगलं चालू होतं. तर नाही नाही, इथं असं नाही सांगायचं ओंकार महाराज. इथं असं सांगायचं की मोठा भाऊ या बाईनं बाजूला केला आहे का नाही, पण माझ्या बायकोला मात्र काही कळतच नाही. मग त्याने तिच्या बायकोला सांगितलं. काय सांगितलं? अगं म्हणले, बघा आता तो बाजूला झाला आहे का नाही, आणि तू मला काही शिकवत नाही, काय नाही काय नाही, आणि आपण बसलो संसार करीत आहे का नाही, हे आईबापांचं सार करीत बसलो. अगं तुला कळतं की नाही, आपण पण बाजूला झालं पाहिजे. मग इथं काय केलं, याने काय केलं,
तिला सांगितलं आणि हे दोघं काय झाली बाजूला झाली. हे दोघं काय झाली बाजूला झाली. पहिल्यांदा पत्नीनं पतीला सहाय्य केलं आणि दुसऱ्यामध्ये काय केलं, पतीनं पत्नीला सहाय्य केलं. लक्षात आलं का? लक्षात येण्यासारखंच होतं, लक्षात येण्यासारखं होतं आहे का नाही. आता ही पत्नी म्हणजे काय बरं, ही पत्नी म्हणजे वृत्ती. काय म्हणायचं, पत्नी म्हणजे काय, वृत्ती. आणि चैतन्य म्हणजे काय, चैतन्य म्हणजे पती आहे का नाही. एक पत्नी म्हणजे वृत्ती लक्षात घ्यायचे आणि एक पती म्हणजे चैतन्य लक्षात घ्यायचं. हे कशासाठी सांगायचं आपल्याला, एक वृत्ती आणि एक चैतन्य याच्यासाठी मी तुम्हाला हे सोपे उदाहरण देऊन सांगितले. ठीक आहे ना. आता इथं दोन पक्ष आहे, एक प्रथम पक्ष आणि एक द्वितीय पक्ष. आता प्रथम पक्षामध्ये जो वाद सांगितलेला आहे त्या वादाला काय म्हणायचं, अवच्छेदवाद. आणि द्वितीय पक्षामध्ये जो वाद सांगितलेला आहे त्याला कोणता वाद म्हणायचा, आभासवाद त्या ठिकाणी म्हणायचा. ठीक आहे, लक्षात आलं. अवच्छेदवाद आणि एक आभासवाद. प्रथम पक्षामध्ये अवच्छेदवाद आणि द्वितीय पक्षामध्ये आभासवाद. प्रथम पक्षामध्ये वृत्तीचं चैतन्याला सहाय्य आणि द्वितीय पक्षामध्ये काय प्रथम पक्षामध्ये चैतन्याचं वृत्तीला सहाय्य. हा प्रथम पक्षामध्ये वृत्ती, प्रथम पक्षामध्ये वृत्तीला आपलं वृत्तीचं चैतन्याला सहाय्य. बरोबर आहे का नाही. प्रथम पक्षामध्ये वृत्तीचं चैतन्याला सहाय्य आणि द्वितीय हा हा चैतन्याला वृत्तीचं सहाय्य. बरोबर ना. म्हणजे पत्नीचं पतीला सहाय्य, चैतन्याला वृत्तीचं सहाय्य. आणि द्वितीय पक्षामध्ये चैतन्याचं वृत्तीला सहाय्य आहे का नाही. अशा अशा पद्धतीने घ्यायचं. खाली पाहता बघा आता, वेदांत विचारापासून अंतःकरणाची जी अहम ब्रह्मास्मी अशी वृत्ती होते त्या वृत्तीचे ठिकाणी स्थित जे विशेष चैतन्य हे अज्ञानाची विरोधी आहे. आता अज्ञानाची विरोधी काय कसं जरी झालं तर जाणार कोण बरं, अज्ञानाच्या विरोधी. अज्ञानाच्या विरोधी जर कसं जरी झालं तर शेवटी तो प्रकाशच जाणार. बरोबर ना. आवाज माझा चालू आहे का, माझं नेटवर्क थांबलेलं आहे कुठं नाही ना असं काही. बरं, ते सगळे हा हा म्हणजे इथं काय झालं, इथं तेच सांगायचंय का बाबा वेदांत विचारापासून अंतःकरणाची जी अहम ब्रह्मास्मी अशी वृत्ती होते त्या वृत्तीच्या ठिकाणी स्थित जे विषय चैतन्य म्हणजे चैतन्यच प्रकाशच अज्ञानाच्या विरोधी जाणार आहे. प्रकाशाला सोडून दुसरं काय अज्ञानाच्या विरोधी जाईल का, वृत्ती जाईल का अज्ञानाच्या विरोधी. वृत्तीला सुद्धा चैतन्याचं सहाय्य घ्यावं लागेल का स्वतः जाईल विरोध करायला, स्वतः. बरं, पहिली पहिली पत्नी ऐक नाही नवऱ्याला घेऊन गेले आणि दुसऱ्या वेळेस नवरा पत्नीला घेऊन गेला आणि शेवटी दोघे जरी गेलं तर पती पत्नी होऊ शकतो का, पत्नी पती होऊ शकतो का, नाही. म्हणजे पतीच त्या ठिकाणी असला पाहिजे कोणतीही गोष्ट करण्याकरता. बरोबर आहे का नाही. पतीमध्येच विशेष सामर्थ्य असते हे लक्षात घेतलं पाहिजे. पण पत्नी तिला काय असते, सहाय्य असते. एका ठिकाणी पत्नीचा आग्रह आहे आणि एका ठिकाणी पतीचा आग्रह असला तरी त्या सगळ्याचा विरोध करण्याचं काम फक्त पतीच म्हणजे चैतन्यच त्या ठिकाणी करू शकतो. ठीक आहे ना. विषयाचे चैतन्य अज्ञानाचे विरोधी आहे. हा प्रथम पक्ष, याला काय म्हणायचं, अवच्छेदवाद. प्रथम पक्षामध्ये हा अवच्छेदवाद सांगितला. दुसऱ्या पक्षी आभास रूप चैतन्य सहित वृत्ती अज्ञानाचे विरोधी आहे. आणि दुसरा पक्ष आहे का नाही त्याच्यामध्ये काय सांगितलं की आभास म्हणजे इथं काय दिलं माहिती का, याचा असा अर्थ होतो की हे औषधवादी आहे ना, हे काय म्हणतात की अंतःकरणाची वृत्ती फक्त चैतन्याला काय करते, संकुचित करते, परिच्छिन्न करते. आता परिच्छिन्न नाही कळलं, संकुचित नाही कळलं, वेगळं करते एवढं तर कळलं का नाही. तिनं त्याला संसारातून घरदारातून वेगळं केलं का नाही. मग वेगळं करणं म्हणजे परिच्छिन्न करणं, वेगळं करणं म्हणजेच काय, अवच्छेदक करणं. ऐक नाही, अवच्छेदक करणं, परिच्छिन्न करणं, परिच्छेद करणं, अशी त्याला काय आहे वेगवेगळी नावं आहे. इथं वृत्तीनं काय केलं, चैतन्याला परिच्छिन्न केलं. ऐक नाही. आणि त्याने त्याच्यामध्ये आभास मानला कोण खर मारत, घटाने आकाशाला संकुचित केलं मान्य आहे आपल्याला.
पण घटाचं आता घटाने त्या आकाशाला सर्वव्यापक घटाला काय केलं, अवच्छेदक केलं, बरोबर आहे की नाही? मग घटामध्ये आकाश आलं का नाही, मग त्याला घटाकाश म्हणायला पाहिजे का नाही? पण इथं घटाकाश म्हणलं का ते नाही म्हटले त्यांनी त्या ठिकाणी. असं म्हणजे मग त्याने त्याने मात्र आभास मांडलेला नाही, बरोबर आहे की नाही? पण जीव भावाची व्याख्या केली की नाही, वृत्तीनं त्या चैतन्याला संकुचित केलं, त्याने फक्त आभास अवच्छेदक केलं एवढंच मानलं, पण त्याने मात्र आभास मांडलेला नाही. मग आभास मांडलेला नाही यांचा हा जो पक्ष आहे, याला ह्या पक्षाला काय म्हणायचं, फक्त अवच्छेदवाद म्हणायचं, बरोबर ना? आता दुसरा पक्ष आहे तो आभासवादाचा पक्ष आहे. त्याच्यामध्ये काय केलं की आपण जसं म्हणतो की नाही, अंतकरण, अंतकरण विशिष्ट चैतन्य आणि त्या चैतन्याचा अंतकरणामध्ये पडलेलं प्रतिबिंब, चौथ्या तरंगामध्ये याचा विचार येणार आहे. तुम्हाला औषधवाद घ्यायचा, औषधवाद कोणाचा आहे, वाचस्पती मिश्रांचा आहे ना, वाचस्पती मिश्रांचा औषधवाद आहे वाटतं. आणि हा हा कोणाचा आहे, आभासवाद कोणाचा आहे, आभासवाद नाही सांगता यायचं ना. हा औषधवाद आभासवाद माझ्या पण लक्षात नाही ते, निश्चित नाही सांगता यायचं, ते चुकल. पण औषधवाद मात्र वाचस्पती मिश्रांचे, बरोबर ना? हा, असो चला. दुसऱ्या पक्षी आभासरूप चैतन्यासहित वृत्ती अज्ञानाचे विरोधी आहे. काय लक्षात आलं की दुसऱ्या पक्षामध्ये म्हणजे त्याने त्या वृत्तीनं चैतन्याला संकुचित केलं का नाही, वृत्तीनं चैतन्याला संकुचित केलं, पण संकुचित करता असताना त्या असणाऱ्या म्हणजे हे अंतकरणे, या अंतकरणाने अंतकरण वृत्तीनं त्या सर्व व्यापक चैतन्याला संकुचित केलं. पण तू नुसतं संकुचित केलं का त्या चैतन्याचं प्रतिबिंब त्या अंतकरणामध्ये पडलं, तर त्या अंतकरणामध्ये ते पडलेलं प्रतिबिंब आहे. आणि त्यालाच काय म्हणतो आपण, आभास असं म्हणतो. जसं आरसा समोर ठेवला की नाही, मग आरशामध्ये आपण पाहतो की नाही, आपण आरशामध्ये पाहतो, मग आरशामध्ये काय काय आलं बरं, एक बिंब आलं, आरसा आला, आणि आरशामध्ये काय आलं, प्रतिबिंब आलं, बरोबर आहे की नाही? आरसा आला, आपण आलो, म्हणजे आपण बिंबाच्या ठिकाणी आलो, आपल्या पुढे काय ठेवला, आरसा ठेवला, आणि त्या आरशामध्ये आपलं काय पडतं, प्रतिबिंब पडतं की नाही, त्या आरशामध्ये आपलं प्रतिबिंब. मग ते प्रतिबिंब पडतं, त्यालाच काय म्हणतो आपण, त्यालाच काय म्हणतो आपण, त्यालाच त्यालाच आपण काय म्हणतो, आभास म्हणतो, बरोबर ना? मग हे आभासासहित वृत्ती आहे का नाही, ही आभासासहित वृत्ती आहे. आणि एक वृत्ती विशेष चैतन्य सहित आहेत, म्हणजे अंतकरणाच्या बाहेरचं जे चैतन्य आहे का नाही, ते ते विशेष चैतन्य. आणि अंतकरणामध्ये जे चैतन्य आहे ते कोणतं चैतन्य, आभासरूप चैतन्य आहे का नाही? कुठंच तर बाहेर चालं ना, कुठंच तर बाहेर चालं. आणि आतलं चैतन्य ते आभासरूप चैतन्य आहे की नाही? मग आभासरूपाचे आभासरूप चैतन्य सहित जे वृत्ती, तो कोणता वाद, आभासवाद आहे का नाही? आणि दुसरा वाद जो आहे त्याच्यामध्ये केवळ अंतकरणाची वृत्ती चैतन्याला संकुचित करते, तो कोणता वाद, तो अवच्छेदवाद. हे दोन वाद लक्षात आले? ठीक आहे. आता आता एवढं सगळं सांगून जरी नाही लक्षात आलं तरी उद्या बिंदास विचारायचं, काही संशय. विद्यारण्य स्वामींचा आहे का तो? हा हा, विद्यारण्य स्वामी, विद्यारण्य स्वामी महाराज अहो त्यांनी हे ग्रंथ नंतर केले ना. हा हा, ते प्रकरण ग्रंथ आहे, हा हा, प्रकरण ग्रंथ, बरोबर. आभासवाद, आभासवाद विद्यारण्य स्वामीचा. हा, स्वामी प्रकाश आत्मा त्यांचा एक औषध, वाचस्पती मिश्रांचा नाही. मला वाटतं पाचव्या तरंग विवरण ग्रंथकार त्यांचा आहे का? आता लय दिवस बघू आपण, त्या पाचव्या तरंगामध्ये हा मुद्दा आलेला आहे, उपस्थित झालेला आहे, मला असं वाटतं. 6व्या तरंगात आलेला आहे का? बरं बरं, तिथं पाहू आपण, चला काय हरकत नाही, पण सापडेल मुदत. हा पण लक्षात घ्यायचं फक्त बाकी काय ते. बघा आता, दुसऱ्या पक्षी आभासरूप चैतन्य सहित वृत्ती अज्ञानाची विरोधी आहे. आणि दुसरा जो पक्ष आहे का नाही त्याच्यामध्ये काय आहे, आभासरूप चैतन्य आहे का नाही. पहिल्यांदा एक विशेष चैतन्य सांगितलं, विशेष चैतन्य कोणत्या वादामध्ये आहे, विशेष चैतन्य अवच्छेदवाद आहे का नाही. आणि आभासरूप चैतन्य, आभासरूप चैतन्य आभासवादामध्ये आहे का नाही. बरं,
ठीक आहे. दुसऱ्या पक्षामध्ये काय, आभासरूप चैतन्यासहित वृत्ती अज्ञानाच्या विरोधी आहे. हा झाला आभासवाद. आता अर्थात प्रथम पक्षात अज्ञानाचा नाशक हेतू चैतन्य आहे व त्यास वृत्ती सहाय्य आहे. आता जो प्रथम पक्ष सांगितला तो कोणता पक्ष आहे? औषधवादाचा पक्ष आहे. आता त्या औषधवादाच्या पक्षामध्ये काय सांगितलं, अज्ञानाचा नाशक कोण आहे? चैतन्य आहे, ऐक नाही. पण ते कोणतं चैतन्य? विशेष असणारं चैतन्य. आणि त्याला सहाय्य कोणी, त्या चैतन्याला सहाय्य कोणी केलं? तर त्या आभासाने त्याला काय केलेले आहे? सहाय्य केलेले आहे. वृत्तीनं वृत्तीनं त्याला काय केलेलं आहे? सहाय्य केलेलं आहे, हाय का नाही? ही काय झाली? अवच्छेदवादाची रीत झाली. आता तुम्हाला जर सांगितलं ना, अवच्छेदवादाची रीत सांगा, तर ही अवच्छेदवादाची काय आहे? अशा पद्धतीची रीत आहे. आता दुसरा पक्ष पाहायचा आपल्याला कोणता? तर आभासवादाचा पक्ष पाहायचा. दुसऱ्या पक्षात अज्ञानाचा हेतू वृत्ती आहे आणि तिला चैतन्य सहाय्य आहे. आता दुसऱ्या पक्ष आभासवादामध्ये काय सांगितलं? आता अज्ञानाचा हेतू कोण आहे? वृत्तीच आहे, ऐक नाही. आणि वृत्ती असेल आणि तिला चैतन्य काय आहे? सहाय्य झालेलं त्या ठिकाणी आहे. ही आभासवादाची रीत आहे. दोन वृत्ती लक्षात आलं. एक अज्ञानाची विरोधी कोण आहे? विशेष चैतन्य, आणि तिला सहाय्यक कोण आहे? वृत्ती सहाय्य आहे. आणि दुसऱ्या पक्षामध्ये काय सांगितलं? अज्ञानाचा विरोध कोण करणारे? वृत्ती, आणि तिला चैतन्य काय आहे? सहाय्य त्या ठिकाणी आहे. मग कसं झालं तर शेवटी वृत्तीला चैतन्य सहाय्यच असलं पाहिजे का? त्याच्या वाचून चैतन्य, त्याच्या वाचून प्रकाश घडेल? त्याच्या वाचून घडू शकत नाही. नाही तर मग त्याने म्हटलं होतं, साक्षी भाषे शब्दाचा अर्थ काय होतो? की साक्षी त्याचं प्रकाशन करतो. परंतु बाबा, साक्षी नुसतं प्रकाशन करत नाही, तर साक्षी कशाचं सहाय्य घेऊन प्रकाशन करतो? हा बघा बरं, आता किती लोक बोलू लागले बरं. तुम्ही म्हणता लोकांना कळत नाही, असं कसं काय म्हणतात? चांगलं कळायला लागलं आहे का नाही? पण सातत्य असलं का चांगलं कळतं. ही आभासवादाची रीत आहे, ठीक आहे. जीव स्वरूपाचा विचार करते वेळी, जीव स्वरूपाचा विचार करताना काय म्हटलं आपण? अंतकरण विशिष्ट चैतन्य आणि चैतन्याचा अंतकरणामध्ये पडलेलं प्रतिबिंब. आता औषधवादामध्ये काय केलं त्याने? फक्त वृत्तीने काय केलं? त्या चैतन्याला संकुचित केलं. ही झाली औषधवादाची रीत. आणि आभासवादाची रीत काय सांगितली? की अंतकरण वृत्ती म्हणा, त्या अंतकरणाने सर्वव्यापक चैतन्याला संकुचित केलं, आणि ते संकुचित करता असताना त्या चैतन्याचं अंतकरणामध्ये पडलेलं प्रतिबिंब. ही झाली आभासवादाची रीत, म्हणजे जीवभावाची रीत झाली या ठिकाणी. जीव स्वरूपाचा विचार करते वेळी, आता सांगा बरं, जीव स्वरूपाचा विचार करते वेळी काय विचार आलता माग? सांगाल का? जरा नवीन लोकांनी सांगा बरं. अंतकरण किंवा बुद्धी घ्या, बुद्धी अधिष्ठान चैतन्य घ्या, अंतकरण घ्या, अंतकरण अधिष्ठान चैतन्य घ्या, आणि त्या चैतन्याचं पडलेलं काय? हा हा हा, प्रतिबिंब. हा, आहे का नाही? मग हे आभासासहित अंतकरण आहे का नाही, याला काय म्हटलं आपण? जीव असं त्या ठिकाणी म्हणत होतो. ठीक आहे. एक विशेष आहे, एक विशेषण आहे, आणि एक कोण असतो? विशिष्ट, तो जीव झाला आहे का नाही? अशा पद्धतीने पाहिलं. जीव स्वरूपाचा विचार करते वेळी सर्व व्यापक ब्रह्मचैतन्याला औच्छेदक म्हणजे संकुचित करणारी फक्त वृत्तीचे जे ग्रंथकार मानतात त्यास औषधवादी म्हणतात. ही पण औषधवाद म्हणजे ही जीवभावाची एक रीत आहे. ठीक आहे. आता कोणते ग्रंथकार मानतात? महाराजांनी मागाशी सांगितलं. आणि अंतःकरणाची केवळ वृत्ती औषधक न मानता, आता केवळ वृत्तीनं औषधक केलं असं मात्र न मानता, त्या वृत्ती चैतन्याचा आभास मानून त्या वृत्तीमध्ये काय मानतात? एक विशेष मानतात, एक विशेषण मानतात, आणि एक विशिष्ट मानतात, आहे का नाही? त्या वृत्ती चैतन्याचा आभास मानून जीव भावाची साभास वृत्ती अवच्छेदक मानतात, त्यास आभासवादी म्हणतात. अशी पूर्ण व्याख्या ही रीत सांगत असताना ना, अशीच रीत सांगायची बरं का, आणि असंच उत्तर त्याच्या ठिकाणी आलं पाहिजे. म्हणजे पूर्णतः उत्तर त्याच्यामध्ये आलं की आपल्याला परत आता हे सगळं चौथ्या तरंगात येणार आहे ना महाराज आपल्याला. हे येणार आहे चौथ्या तरंगात, पाचव्या तरंगात, सहाव्या तरंगात. मग इथं जरा बारकाईने लक्षात आलं की पुढे आपल्याला काय होतं? सोपं होतं त्या ठिकाणी. म्हणजे हा पहिला तरंग, दुसरा तरंग,
हे सगळं जर पाहत असताना आहे ना, हे सगळे उपद घातात हे विषयीचे सध्या. आणि चौथ्या तरंगापासून शास्त्राला काय होतो, आरंभ होत असतो. आणि आरंभ जर झाला तर त्याच्यात काय येणार आहे, पहिला तरंग आणि दुसरा तरंग याच्यापेक्षा काय येणार आहे, तो त्याचाच विस्तार करून सांगायचा आपल्याला, बाकी काय विस्तार करायचा त्याच्यात. त्या बघा आता औषधक म्हणतात, त्यास आभासवादी म्हणतात. त्या आता इथं आभासवादी म्हणा, आभासवादी कोणाला म्हणतात, आभासवादी कोणाला म्हणतात त्याची रीत सांगा, औषधवादी कोणाला म्हणतात त्याची रीत सांगा, असं ओंकार महाराज प्रश्न करा. म्हणजे आता ज्यांनी चांगलं ऐकलं असेल त्यांना व्यवस्थित लक्षात येईल, आणि ज्यांनी झोपाकडून ऐकलं त्याच्या मात्र लक्षात येणार नाही, असं होईल ते. मग ते म्हणते यांनी नक्की सांगितलंच कसं, आम्हाला काही कळलंच नाही, ग्रंथात तसं दिलंच नाही. तर हे पाठ ऐकताना त्याच्या लक्षात येऊ शकतं. त्या आभासवादीच्या मतात सामान्य चैतन्याप्रमाणे विशेष चैतन्य हे अज्ञानाचे विरोधी नाही. आता बघा आता ते सामान्य चैतन्य असो किंवा विशेष चैतन्य असो, ते अज्ञानाचे विरोधी आहे का? औषधवादामध्ये विशेष चैतन्य झालं, ऐक नाही, आणि आभासवादामध्ये सामान्य चैतन्य झालं, ठीक आहे. ते अज्ञानाचे विरोधी आहे का? आता अज्ञानाचे विरोधी नाही. मग अज्ञानाचे विरोधी कधी होईल? त्याची बायको चांगली असेल तर ते जाईल वेगळं होऊन, आहे का नाही. आणि बायको जर साधी असेल, भोळी असेल, तिला बायकोला सासरण माहेर सारखं असेल, तर ती काय म्हणेन, बरं आहे, काय हरकत नाही, बरोबर आहे का नाही. पण ती जर हुशार निघल्या मग म्हणून चला वा बाजूला, आता लय झालं तुमचं, बरोबर आहे का नाही. म्हणजे मग ते सामान्य चैतन्य असो किंवा विशेष चैतन्य असो, ते अज्ञानाच्या विरोधी जाईल का? जाणार नाही. मग ते अज्ञानाच्या विरोधी कधी जाईल? ती बायको म्हणजे कोण? आणि ती वृत्ती कशी असली पाहिजे त्याची? तत्वमसी महावाक्यापासून निर्माण झालेली कोणती वृत्ती असली पाहिजे? पहा बरं, वेदांत विचारापासून तत्वमसी महावाक्यापासून झालेली वृत्ती, अहम ब्रह्मास्मी इत्याकारक वृत्ती जी आहे का नाही, ती वृत्ती मात्र तशी असली पाहिजे, तर त्या अज्ञानाची विरुद्ध जाईल. आणि सामान्य वृत्ती असेल तर जाईल का? सामान्य वृत्ती असेल तर जाणार नाही, ठीक आहे. मला ना हे सगळे चेहरे दिसले का मग लक्षात येतं, चेहरे दिसले नाही का मग काहीच कळत नाही. सामान्य चैतन्याप्रमाणे विषय चैतन्य अज्ञानाचे विरोधी नाही, तर वृत्ती सहित आभास किंवा आभासासहित अज्ञानाची वृत्ती. आता इथं बघा, वृत्ती सहित आभास कोणता वाद? बघा, वृत्ती सहित आभास, हा, आणि आभासासहित वृत्ती, आ आभासवाद आहे का नाही. मग तुम्ही दोन्ही पण घ्या, एक औषधवाद घ्या आणि एक आभासवाद घ्या. आता हे बघा, नुसतं शब्द जरी सांगितलं तरी तुम्ही पटपट सांगताय की नाही. हो द्या विसंगती, हो द्या मागं पुढं, पण सांगण्याचा प्रयत्न चालू आहे की नाही, हा महत्वाचा मुद्दा आहे. ठीक आहे. आभासासहित वृत्ती आहे की नाही, वृत्ती सहित आभास आहे की नाही, वृत्ती पहिल्यांदा वृत्ती, नंतर आभास आहे की नाही, आणि आभास आणि नंतर वृत्ती आहे की नाही, अज्ञानाच्या विरोधी आहे. म्हणजे वृत्ती जर नसेल तर ते अज्ञानाच्या विरोधी जात नाही. केवळ प्रकाश रूप चैतन्य अज्ञानाचे विरोधी नाही. आता हे प्रकाश रूप चैतन्य हे काय अज्ञानाचे विरोधी आहे का? हे मात्र अज्ञानाचे विरोधी नाही. ती बॅटरी असते की नाही, त्या बॅटरीला पुढे काच असते, ऐक नाही. आता ती बॅटरीला बल्ब, आता पूर्वीच्या बॅटरी असायच्या ना, आता ती एलईडी वगैरे आलं, तो भाग वेगळा सोडून द्या. पूर्वीच्या बॅटरी आहे का नाही, त्याला एक बल्ब असायचा, मागे शेल असायची, ऐक नाही. आणि त्या याला त्या बॅटरीच्या पुढे काच असते की नाही, त्याला काच, ती काच जर काढून ठेवली तर तो प्रकाश पुढे लांब जाईल का? लांब नाही जायचा, आहे का नाही. आणि काच जर लावली तर प्रकाश लांब जायचा का नाही? प्रकाश लांब जायचा, आहे का नाही. मग तो आतला बल्ब छोटा असो मोठा असो, तो काही वाद नाही, पण त्याला काच महत्वाची आहे का नाही. आणि जर काच नसेल तर पुढची तो प्रकाश लांब जाऊ शकत नाही. मग तो सामान्य बल्बाचा प्रकाश असो किंवा मोठ्या बल्बाचा प्रकाश असो, कसा असू द्या, पण तिथे जशी काचची आवश्यकता आहे का नाही, तसं इथं सामान्य असो चैतन्य, विषय चैतन्य असो, कसंही चैतन्य असो, याच्याशी काही घेणं देणं नाही. वृत्ती सहित आभास नाही तर आभासासहित वृत्ती, याच्याशी काही कर्तव्य का? पण मात्र वृत्तीची आवश्यकता आहे. वृत्तीसहित असणारा तो प्रकाश तो काय करतो? अज्ञानाच्या विरोधी जातो. पण वृत्ती कोणती असली पाहिजे? अहम ब्रह्मास्मी इत्याकार कृती असेल तर ती अज्ञानाच्या विरोधी जात असते. ठीक आहे.
केवळ प्रकाश चैतन्याच्या विरोधी नाही. एकंदर विवेचनावरून आत्मचैतन्याच्या ठिकाणी अज्ञान आहे हे सिद्ध झाले. एकंदर विवेचन केलं, विचार केलं, हा सगळा प्रसंग तयार करून मांडला. याच्यात कळलं की नाही आपल्याला की चैतन्याच्या ठिकाणी अज्ञान राहतं का नाही? बरं, लाकडावरती झुरळं, किडी, मुंग्या राहतात का नाही? राहतात ना, घर करतात का नाही लाकडामध्ये, आहे का नाही? म्हणजे ते भुंगे आतपर्यंत जातात, छिद्र करतात, राहतात, आहे का नाही? आणि लाकूड जाळल्यावरती, लाकडावर लाकूड घासल्यावरती राहतील का मुंग्या झुरळं, काय राहतील का? आणि कुठपर्यंत राहतात? जोपर्यंत लाकूड जळत नाही तोपर्यंत राहत असतात. मग लाकडात अग्नी नव्हता का? त्या अग्नीने त्याला काय विरोध केला का? त्या लाकडातल्या अग्नीनं त्या झुरळाला, मुंग्याला वगैरे काय विरोध केला का? पण जेव्हा प्रकाश झाला, अग्नी झाला, तेव्हा मात्र ते झुरळं, मुंग्या सगळे जळून काय होतात? खाक होऊन जातात. विचार करण्यासारखं भरपूर असलं पण वेळ कमी पडतो आपल्याला. जाऊ द्या. एकंदर विवेचनावरून आत्मचैतन्याच्या ठिकाणी अज्ञान आहे हे सिद्ध झाले. आणि ते अज्ञानच सर्व अध्यासाचे कारण आहे. आणि ते अज्ञान मात्र सर्व अध्यासाला अशा पद्धतीनं कारण आहे. आता अज्ञान आहे का नाही? आणि अज्ञान अध्यासाला कारण ठरतं की नाही? आणि अज्ञान जर नसेल तर अध्यास राहील का? पण अज्ञान आहे. कुठं अज्ञान आहे? चैतन्याच्या ठिकाणी. म्हणजे ज्ञानरूप असणारा आत्मा तुम्ही सांगता, तर त्या ज्ञानरूप आत्म्याच्याच ठिकाणी सुद्धा अज्ञान राहू शकतं, हाय की नाही? आणि अहम ब्रह्मास्मी इत्याकारक वृत्ती झाली तर ते अज्ञान जाऊही शकतं. म्हणजे आपण फक्त असं म्हणू नये की ते ज्ञानोबराय होते, ते तुकोबराय होते, म्हणून ते मुक्त झाले, म्हणून त्याला ज्ञान झालं. आणि आम्हाला देवाने जन्माला घालताना एक डोळा दिला, ऐक नाही, एकच हात दिला, आहे का नाही, कान एकाच बाजूने दिला, एका बाजूने कान नाही, एका बाजूने डोळा नाही, काही अवयव आहे तर काही अवयव नाही, काही किडण्या आहे तर काही किडण्या नाही, आहे का नाही? असं काही आहे का आपलं? का आपलं ठणठणीत आहे, बरं आहे, चांगलं आहे सगळं ना? फक्त आपल्याला करायचं नसतं, आहे का नाही? मग करायचं नसतं म्हणजे आपलं अज्ञान आडवं येत असतं. आपलं काय येत असतं? अज्ञान आडवं येत असतं, आहे का नाही? आणि साधू संतांना अज्ञान नसतं का? येतं ना सगळं, पण ते त्याला काय करतात? झुगारून बाजूला करतात. आणि ते म्हणतात देवे दिला देह भजना गोमटा. देवाने हा देह कशासाठी दिला आपल्याला? भजनासाठी. आणि गोमटा म्हणजे चांगला देह दिला का नाही? मग या देहामध्ये आपण काय केलं पाहिजे? याची देही घडे देवाचे भजन. गाढव कुत्र्याच्या देहामध्ये देवाचं भजन घडतं. आणि भजन म्हणजे हेच खरं भजन आहे का नाही? आता आपलं चाललंय कटाळ प्रसाद ते घेतल्याने त्यांनी भजन होईल, होईल ना, त्याला पण भजन म्हटलं जातं. पण खरं भजन कोणतं आहे? आत्मस्वरूपाला यथार्थ रूपाने जाणं आणि त्याच्या महिमेमध्ये राहणं, हेच खरं भजन आहे. आणि हे भजन स्वप्नामध्ये आहे, जागेपणी आहे, आणि सगळ्या अवस्थेमध्ये नाही का? जागृती स्वप्न सुषुप्ती ना आठवे, पाहता रूप आनंदी आनंद साठवे. किती मोठं भजन आहे बरं. मग हे भजन कधी घडलं आपलं? तर असा विचार जर केला तर घडेल. आणि जर आपण बाकीच्या गोष्टीला विचार महत्व जर दिलं तर हे भजन घडणार नाही. आता बाकीचं भजन आपण काय करू? उद्याला पाहू. आता भजनाचा टाइम संपला. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. हरि ओम. शांती शांती.